नमस्कार सगळ्यांना. भारतीय जनता पार्टीतर्फे या पत्रकार परिषदेक सगळ्यांचे स्वागत असा. आज या पत्रकार परिषदे भितर आमचे मदीं उपस्थित आसात आदरणीय आमदार श्री संकल्प आमोणकर, आमदार श्री केदार नाईक आणि गिरीराज पै वर्णेकर. आज ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे उद्देश इतकोच की आमचे जे विरोधक आसात ते एकठांय जावन आमचे जे सीएम आसात ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांचेर प्रत्येक विशयाचेर भितर म्हणजे डिपेस आनी लेवल सोडून ताचेर जो अटॅक जाता, ताच्या फॅमिलीचेर अटॅक जाता, ताच्या मिसेसीचेर बिनबुडाचे आरोप जातात, जॉब स्कॅम म्हणा, लँड स्कॅम म्हणा, लँड ग्रॅबिंग म्हणा, प्रत्येक गोष्टीक भितर जे वैयक्तीक वचून त्यांच्या फॅमिलीत मनस्ताप करपा सारखे हे जे आरोप, बिनबुडाचे आरोप, जांचे कडेन एव्हिडन्स कांयच नासता स्वता कडेन, आणि तरी आसतना हो प्रोसेस गेले म्हयनो देड म्हयनो हो चालूच आसा. उद्दिश्ट एकच आसा की बरे तरेन सरकार, घटमूट सरकार आणि आमचे जे डबल इंजिन सरकार आसा ताचे निर्णय आसात ते सडेतोड असतात आणि डॉक्टर प्रमोद सावंतान घेतिल्ले लोकांच्या खातीर जे विषय ताणें घेतले आसात आणि ऍडमिनिस्ट्रेशन बरें स्मूथ चलता आसतना हे तांच्यांनी पळोवपाक जायना आणि लोकांक उपयोगी पडपा सारक्यो योजना आसतल्यो ज्यो बाकीचे जे विषय आसात ते बरे घेतिल्ले आसात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जातले तर जाय कालच म्हणजे 2 दीस पयलीं संजय सिंग आणि आमचे आपाचे गोंयचे अध्यक्ष अमित पालेकर हे दिल्लीक वचून घेतात प्रेस कॉन्फरन्स की आमचे गोंयचे चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हे अशे आणि वैयक्तिक पातळीचेर, खालचे पातळीचेर आरोप करतात आणि ते आरोप करता आसतना म्हणतात की जॉब स्कॅमान भितर नॉट ओन्ली चीफ मिनिस्टर की तांचो परिवार आसा. अशा पद्धतीचे केन्नाय खंय अशें आसा जर जायत एकय मनशान आतां पर्यंत एव्हिडन्स दिल्या काय कितें. आणि जॉब स्कॅम हे गोंयकारांक सगळ्याक खबर आसा खंयच्यान आयले. जॉब स्कॅमान भितर आशिल्ले मनीस डॉक्टर प्रमोद सावंत किंवा आमचे मंत्रिमंडळ किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारान कोणाक फाटी घालपाचो प्रयत्न केला काय कितें. जायते फावटी मिडियाय आमकां विचारतात की हे बीजेपी कडेन लागीं आशिल्ले मनीस जर भारतीय जनता पार्टी डॉक्टर प्रमोद सावंत ह्या जॉब स्कॅमान भितर जर आसा जर जायत जाल्यार तुमी किंवा जनता म्हणटा ते आमचेच मनीस पसून कांय वेळा पयलीं, वर्सां पयलीं आमचे कडेन संलग्न आशिल्ले त्या मनशाक पसून भितर उडोवपाक या सरकारान फाटी फुडें केले ना. म्हणजे लोकांचे पयशे, जनतेची लूट जाल्या ती थांबोवपा खातीर आणि लोकांक एक बरो संदेश दिवपा खातीर आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आसतले, आमचे सगळे मंत्री आसतले, आमदार आसतले, प्रत्येक जणान आव्हान केल्ले आसा मीडियाच्या मार्फत की अजून कोणाक कितें भंय दिसता पयशे दिले आणि तुमकां कोण तरी आनी कितें तुमच्या जिवितांत धोका आसा जर जाय ती जबाबदारी आमची, पूण येवन लॉन्च करात. म्हणून तर येदे व्हडले स्कॅम हे उक्ते जाल्ले आसा. आणि आयज ताचेर मात करपा खातीर आमी स्टाफ सिलेक्शन अपॉइंटमेंट केल्ल्या. स्टाफ सिलेक्शनांतल्यान हो पयलो एडवर्टायजमेंट 280 एलडीसी म्हणजे क्लॅरिकल लेवल पोस्टाचो एडवर्टायजय जाल्लो आसा. हो डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारानच घेतिल्लो निर्णय आसा. जर अशा पद्धतीचे नोकरे विशयी पयशे घेवपाचे किंवा हे कार्य आसा जर जाय जाल्यार हो निर्णय डॉक्टर प्रमोद सावंत घेना आशिल्ले. आणि विनाकारण आमचेच आमदार काय सगळे एकठांय बसतात आणि तातूंत भितर पत्र बरयतात माननीय पंतप्रधानाक की नॉट ओन्ली ऑनरेबल सीएम पण तांची मिसेस, तांचो परिवार हातून भितर आसा, तांची फॅमिली भितर आसा, ते पयशे घेतात असो डायरेक्ट आरोप तुम्ही पत्रान करतात. आणि ते पत्र जर तुमकां वैयक्तीक किंवा सिक्रेटली धाडपाचे आसा ते धाडपाचे ते प्रेसाकय तुम्ही सर्व करतात. ताच्या नंतर ही बदनामी डॉक्टर प्रमोद सावंताची इमेज खराब करपाची, टर्निश करपाची, मलायन करपाची आणि लोकां भितर एक संभ्रम निर्माण करपाचो की हे सरकार लोकांच्या हिता खातीर ना अशा पद्धतीचो एक वेगळो प्रचार प्रसार करपाचे हे करतात. आता आयले आसा की ताच्या नंतर तुम्ही पळयल्ले आसा की जॉब स्कॅमाच्या पयलीं आमचे लँड ग्रॅबिंग स्कॅम जाले. हे कोणी उक्तावणां हाडले? हे विरोधकांनी कोण हाडून दिल्ले आसा? जॉब स्कॅम हे विरोधकांनी आमच्या भारतीय जनता पार्टीक हाडून दिल्या. कोणी तरी आरोप केला आणि हाका धर ताका धर ताका धर सरकार वाचोवपाक गेल्लो एकय इन्सिडंट दिसलो आसा. लँड ग्रॅबिंग केसी आसात त्यो प्रोएक्टिव्हली
डॉक्टर प्रमोद सावंतान मुद्दाम जाऊन कोणाक खबर नासतना काढले एक एकट्याक धरून त्याचे सिंगल मॅन कमिशन अपॉइंट केले. कमिशनाक वेळ दिलो, स्वायत्तता दिली, कमिशनाक फ्रीडम दिले आणि कमिशनाचो रिपोर्टही आयिल्लो आसा. कितलेशे जाणांक बंदखण भोगची पडली आणि कितलेशे जाणांक आव्हान केले अजून कोणाची आसा जाल्यार. जर सरकार इन्वॉल्व आसा, डॉक्टर प्रमोद सावंत इन्वॉल्व आसा जाल्यार इतके डीप वचून कोणाक कापस्ताद आतापर्यंत खंयच्या सीएमाक कापस्ताद जाली ना ती डॉक्टर प्रमोद सावंतान केल्ली आसा. आणि आज अचानक अनेक प्रकरणां येवपाक लागली तेन्ना म्हणपाक लागले की हे जे जॉब स्कॅम आसा ते डायवर्ट करपा खातीर ही जी नवे नवे कितें प्रकार येता, स्कॅन्डल येता किंवा खंय तरी वतात, पैशांची लुटालूट जाता. जॉब स्कॅमाकय न्हय, जॉब स्कॅमाच्या भायर वचपा खातीर जायत्या लोकांनी 100-150 कोटीचे अपव्यवहार केले. आज ताजेरूय उलयतात लोक. पूण आतापर्यंत कोणाकय विरोधकांक संकटाक सोडोवपा खातीर भारतीय जनता पार्टी किंवा डॉक्टर प्रमोद सावंतान कसलोच तातूंत भितर फुडाकार घेतले ना. वैयक्तीक आपल्याचेर पसून टिका जाली जर जायत जाल्यार टिका आपल्याचेर सांबाळून घेवपाची आणि ताची म्हणजे कोणाक काय नासतना निपक्ष चौकशी करपाची हे सगळे ताणें घेतिल्ले आसा. म्हणूनच आयज आमी पॅडी फिल्डा सारको विषय म्हणटात की भारतीय जनता पार्टीचे सरकार आयले आणि जमनी विकपाक लागल्यो, शेतां विकपाक लागली, भाटां विकपाक लागली. तुम्ही पळयतात ती शेतां विकपाक जायना म्हणून आमी हांगा हे करतात, कायदो करतात. ती पॅडी फिल्ड आसा ती विकपाक वचनात तेन्नाय तुमकां दुबाव येता. खंयचीय बरी गोष्ट केली नंतर ताका दुबावान पळोवप आणि लोकां मदीं संभ्रम करप आणि लोकमत पेड्यार करप आणि वैयक्तीक रित्या तांचें नांव खराब करप हो एक उद्दिश्ट आसा. आमचे मंत्री बाब श्री सुभाष फळदेसाय तुमकां डिटेलान सगळे एक्सप्लेन केलेले आसा. बट तुमकां सांगपाक सोदता हांव आयज जे ओपोजिशन आसा, आयज ओपोजिशन हे इतल्या लेवलाचेर गेल्ले आसा, खालतीच्या लेवलाचेर, कित्याक आयज तांकां कळपाक येयलेलें आसा कित्याक आयज तांकां हे देशा भितर खंयसरूच स्थान उरलेलो ना. आयज ओपोजिशन इतले चवचालेले आसा कित्याक आयज तुमकां खबर आसा की जी डिफीट तांकां हरियाणान जाली तेजे उपरांत महाराष्ट्रान जाली. सो आयज तेंचे पांयाचेर सकलसून जमीन गेलेली आसा आणि आता फुडले जे इलेक्शन दिल्लीनूय तेंची डिफीट जावपाची आसा ते तांकां ऑलरेडी कळलेलें आसा. तेच्या लागून तांकां आनी कसलेंच काम उरलेलें ना. आता फक्त ते ऑपोजिशन आमी जिते आसा म्हणून दाखोवपाक लागून फक्त फॉल्स एलिगेशन करपाक लागलेले आसा आणि त्यो बी पर्सनल लेवलाचेर. आयज आमी इतले लेवलाचेर पॉलिटिक्स करता, सगळे जाण पार्टी लेवलाचेर हे करता आपल्या आपल्या प्रमाणे, बट पर्सनल लेवलाचेर जी आहे ती टिका करपाक लागले आसा त्यो बी आमचे मुखेलमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंताचेर, तेंच्या फॅमिलीचेर ही म्हाका दिसता चुकीची गजाल. आयज परत हांव रिपीट करपाक सोदना, जो हो जॉब स्कॅमाचो जो इशू आसा तो आमच्या मुखेलमंत्रीनूच सगळ्यांच्या समोर हाडलेलो आसा. फर्स्ट आमच्या सीएमानूच हो स्टेप घेवन त्या बायलेक अरेस्ट करपाचो जो तेणें स्टेप घेतलो तो म्हाका दिसता आमचे मुखेलमंत्री तेज्या उपरांत हे सगळे विशय जाल्लेले आसा. आणि आयज आमची पार्टी ह्या स्टँडा बरोबर आमचो स्पोक्स पर्सन जावं, आमचे जनरल सेक्रेटरी जावं, आमचे बाकीचे आमदार जावं, हे सगळे जाण वेळा वेळार सगळ्या प्रेसाक एड्रेस करीत आसा. आयज आमकां खंयचोच भिरांत ना कित्याक आयज हे बऱ्या भशेन जो गव्हर्मेंट आयज चलपाक लागलेलो आसा हे खंय तरी ऑपोजिशनान खंय तरी दिवपाक लागलेले आसा. आयज ज्या प्रमाणे लोकांचो जो रिस्पॉन्स आसा, लोक जे अट्रॅक्ट जावपाक लागलेले आसा, स्पेशली यूथ जे आमचे भारतीय जनता पार्टी कडले तेंचे अट्रॅक्शन जाल्लेले आसा, हे खंय तरी हांकां भंय जाल्लो आसा. आयज खंय तरी डिफेम करपाक लागून म्हाका दिसता हे तरी इनिशिएटीव घेवपाक लागलेले आसा. आयज हांव जाणा हे ऑपोजिशन जे आसा ते तांकां मनानसून खबर आसतलें, तेंच्यांनी जर आपल्या मनाचेर जर हात धरून विचार केलो जाल्यार ते म्हणटले ना रे बाबा हे आमी करता ते चूक करता. तांकां खबर आसा सीएम कितलो बरो मनीस तो, कित्याक आयज जेन्ना ते ऑपोजिशन सीएमा कडेन वयता आपली कसली कामां घेवन जाल्यार सीएमान तांकां केन्ना ना म्हणून सदांच तांकां सपोर्ट केल्लो आसा. आनी आयज ज्या हिसपान ते उलयता इतल्या पर्सनल लेवलाचेर वयपाक लागले आसता, म्हाका दिसता तेजे फाटल्यान तांचो स्वार्थ आसता, तांकां आपले एक्झिस्टींग दवरपाक लागून हे करपाक लागलेले आसा. त्याच प्रमाणे म्हाका दिसता हे फक्त जो इशू जे आतां गोंयांत चलिल्ले आसा, आतांच आमकां कळ्ळेलो आसा जो काँग्रेसीचो आमदार आसा तो खंयच्या इशूआन सांपडलो आसा, तो खंयचो तरी डायवर्ट करपाक लागून आमी हो इशू वाडयलेलो आसा म्हणटा. अरे जे आमदारान जे तुमकां सगळ्यांक खबर आसा काल तेजो पुतळो आशिल्लो, आमचे आदलो आमदार जो ग्लेन टिकलो आसा ताणें प्रेस कॉन्फरन्स घेतली, तो उलयलो
आणि ह्या इशूचेर आमी डायवर्ट करपाक सोदता आनी हो जेन्युइन इशू जो लोकां समोर येयलेलो आसा हो आमी इशू करूं ना, हो स्वता ते काँग्रेसीच्या आमदारान केला, तेणेनूच वचून कंप्लेंट दिल्लेली आसा आनी तो विशय आयज सगळ्यांच्या समोर येयलेलो आसा आनी हे ऑपोजिशन तो विशय धाडपाक लागून आमी खंय हो इशू डायवर्ट करता काय आनी ताका म्हत्व दिवपाक लागले आसा. आमी खंयच्या विशयाचेर म्हत्व दिना, तेजो जो कायद्या प्रमाणे जो जावंक जाय तो म्हाका दिसता कायदो जातलो, पुलीस व्यवस्थीत तेजी तपास करपाक लागलेले आसा आनी हो खंयच्या तरी कन्क्लुजनाचेर वयतलो. बट जे हिसपान हे ऑपोजिशनाचो आयज टोटल डावनफॉल जाल्लो आसा, आयज ते ऑल ओव्हर म्हाका दिसता इंडिया म्हणून ते एक ग्रूप केलो, म्हाका दिसता आयज तेंचें अस्तित्व अशें जाल्लें आसा ते तेंच्या भितरूच फुटाफूट जावपाक लागलें आसा आनी इंडिविज्युअल आपूण व्हडलो म्हणून दाखोवपाक सोदता आनी सगळे जाण डिफरंट डायवर्जन. जशें मंत्री बाबान सांगलें आसा आयज तांकां गोंयांत कोणूच आयकपाक ना, तेंचेर विश्वास दवरना. हे ऑपोजिशन काँग्रेस पार्टी जावं, आम आदमी पार्टी जावं, बाकीची पार्टी जावं, तेंचेर कोणूच विश्वास दवरना म्हणून आयज तांकां दिल्ली वचून प्रेस कॉन्फरन्स घेवची पडटा. आयज थंयसरली तांकां प्रेसाक एड्रेस करचें पडटा. आयज गोंयकारांक रियलिटी खबर आसा आनी जो आमचो डॉक्टर प्रमोद सावंताच्या गव्हर्मेंट जो आयज गोंयांत चलिल्लो आसा आनी ताका जे हिसपान आयज इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं बाकीच्या डेव्हलपमेंटान जो फुडें वयपाक लागलेलो आसा आनी जे हिसपान लोकांचो जो ताका सपोर्ट मेळपाक लागलेलो हेजेर खंय तरी एक डायवर्ट लोकांच्या मनान, युथाच्या मनान हे स्कॅम म्हणून ते डायवर्ट करपाक सोदता पळय, करा, तुमकां एज अ ऑपोजिशन तुमचो हक तो करा, बट केन्नाच कोणाचे पर्सनल हेजे लेवलाचेर वचून उलोवप ना जे रियलिटी ना. हांव म्हणटा जर तुमचे कडेन प्रूफ आसा जाल्यार एक तरी प्रूफ हाडून दाखया, एक तरी केस तुमी हाडून दाखया. आयज जितली केसीस येयला, जितली अरेस्ट केल्लेली आसा ते स्वता सीएमान सगळ्यांक अपील केलेले आसा की बाबा कोणा कडेन अन्याय जाला, कोणाचेर अशें जालें तेंच्यांनी घेवन रजिस्टर करचें, आमी तेजेर एक्शन घेता, तुमचे पयशे रिटर्न घेवन दिता, ना जाल्यार त्या मनशाची प्रॉपर्टी आमी अटॅच करून घेता आनी तुमची रिकवरी करून दिता. असो धाडस जे उलोवन दाखोवन दिलेले आसा सीएमान, हेजेर विचार करपाची गरज आसा. म्हणजे हेजे भितर आमचो सीएम सारकोच सिरियस आसा. हे मॅटर जे आसा पळय जॉबाक लागून कोण पयशे घेता हेजेर ते बंद करपाक लागून म्हाका दिसता जशें आमच्या मिनिस्टरान सांगलेलें आसा आतां फुडें आमची जी जॉब्स येतली ती आमची स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर येवपाक ऑलरेडी सुरू जाली. ही जी आतां फुडली 280 पोस्ट येता ती. सो तेज्या लागून फक्त ते ऑपोजिशनाक सांगपाक सोदता जे बाबा तुमी ह्या लेवलाचेर गेल्ले आसा, इतल्या खालती लेवलाचेर ते पर्सनल लेवलाचेर ना उलयता, जे मुद्दे गोंयांत आसा ते मुद्देचेर उलया. जो आयचो मुद्दो आसा त्या मुद्द्याचेर तुमी उलया. बिश्टे आरोप करनाका की आमी मायंड डायवर्ट करपाक सोदता, इश्यू डायवर्ट करपाक सोदता म्हणून. जसे माननीय मंत्री सुभाषबाब फळदेसाय हांणी सांगले आनी आमचे आमदार संकल्प बाब हांणी सांगले, ऑपोजिशन खंय तरी आज फ्रस्ट्रेट जाला आनी हांव इतलेंच सांगूंक सोदता की ते जे आमकां एक्यूज करता की आमी डायवर्ट करपाक वेगळे वेगळे विशय हाडटा, म्हाका दिसता खंय तरी एवरी डे काही ना काही प्रेस कॉन्फरन्सीस घेवप आनी ते कॅश फॉर जॉब्साचेर जेन्ना इन्व्हेस्टिगेशन चालू आसा तेन्ना फक्त न्यूजान रावपा खातीर आनी आपल्या फटिंगपणाच्यान खंय तरी लोकांक डायवर्ट करपा खातीर आज ऑपोजिशन प्रेस कॉन्फरन्सीस घेता काय हो म्हजो तांकां सरळ सरळ प्रश्न आसा. जशें संकल्प बाबान सांगलें की महाराष्ट्र आनी हरियाणा इलेक्शनां जावनी ताच्या नंतर देशान एक व्हडलो बदल घडपाचो आसा म्हणून हे जे फोक्यो मारताले ते म्हाका दिसता हरियाणाच्या लोकांनी आनी महाराष्ट्राच्या लोकांनी काँग्रेसीक आनी बाकीच्या पक्षांक एक बरो धडो दिल्लो आसा. इतलें म्हणटा आसतना हांव परत सांगता की ताच्या खातीर ऑपोजिशन रेटल जावन नाका आशिल्ले आरोप आज खंय तरी करूंक लागले. आतां तुमी जशें सुभाष सरांनी म्हणलें की खंय तरी गोंयान आयकना म्हणून दिल्ली उलयतात काय म्हणून, पण तातूंतय तुमी एक कॉमीक पळया. जेन्ना पयल्या फावटी काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेतलें, काँग्रेसीचो अध्यक्ष त्या प्रेस कॉन्फरन्साक प्रेझेंट नाशिल्लो, तर खंय तरी काँग्रेस आज डिसइंटिग्रेट जावपाक लागल्या आनी म्हाका दिसता हाज्या खातीर ते पर्सनल अटॅक्सांक रिजॉर्ट करूंक लागल्या. दुसरें, आम आदमीचे जे दिल्ली प्रेस कॉन्फरन्स जाले ताची सगळ्याकीन एक शोकांतिका जर तुमी पळयशात जाल्यार 2 बेलार भायर आशिल्ले लोक वेर द मेन स्पीकर्स. एकटो करप्शनान कितलेशेच म्हयने जेलीन रावून आयिल्लो, दुसरो डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सा खातीर बेलेर भायर आसा आनी ते म्हणटा आमकां पुलिसाचेर विश्वास ना. अरे चोराक केन्ना पुलिसांचेर विश्वास आशिल्लो आज पर्यंत आमी आयकला. ते तेच म्हणटले, तर पुलिसांचेर विश्वास तांचो नासप हें म्हाका दिसता साहजीक आसा. हे म्हणटा आसतना जशें आमच्या सुभाष बाबांनी सांगलें, संकल्प बाबांनी सांगलें, सीएमाची वाडती लोकप्रियता
खंय तरी म्हाका दिसता आज ऑपोजिशनाक भेस्तावंक लागल्या ते तांणी मागीर लँड ग्रॅबा वयली SIT आसत किंवा जॉब स्कॅमाचो जो होल विशय आसा जो मुख्यमंत्र्यांच्या लिडरशिपाच्या खातीर फुडें आयलो म्हाका दिसता तांकां कळून चुकला की गोंयकारूय पळयतात की जे आमी प्रॉमिस केला ते आमी डिलिव्हर करतात। आज तुम्ही ऑपोजिशनाचे फ्रस्ट्रेशन पळया, दे आर ओनली मेकिंग अनसबस्टॅन्शिएटेड एलिगेशन्स। तुमच्याकडे जर इतलो प्रूफ आसा, तुमकां प्रधानमंत्र्याक लेटर बरोवन दिसता, तुमकां आनी कितें आसा, एक तरी प्रूफ हाडा मरे, जनतेकूय कळटले। आज सीएमाक किंवा सीएमाच्या परिवाराक लिंक करपी एकूय गजाल तांचे कडेन ना। जेन्ना मनोहर भाई आशिल्ले किंवा बीजेपीचे जर तुम्ही पयलींची वाटचाल पळयशात, जेन्ना सरकार रेस्पॉन्ड करनाशिल्ले आमी कोर्टात वताले, हे जे रिटर्नरशिपाचे तांणी जे लॉयर दवरले थोडे, तांणी वचचे मरे कोर्टात, कारण आज तांचे कडेन कांयच एविडन्स ना म्हणून ते फक्त एलिगेशन्स करता। आणि हांव जशें येदो सांगले, एक्चुअली दे आर द वन्स ट्रायंग टू डायवर्ट। दुसरे आज जे ऑपोजिशन लिडर्स पावला पावलाक प्रेस कॉन्फरन्स घेतात, फातोर्डा टू लंडन स्कॅम विच इज मोर देन 100 crores, ज्यातून एका आमदाराचे आणि फॉर्मर मिनिस्टराचे क्लोज एड्स इन्वॉल्ड आसात, ताचेर आज ऑपोजिशन कित्याक उलयना? किंवा येदे व्हडले जे आता मिडियान जाका सेक्सटॉर्शन म्हणला ताचेर आज ऑपोजिशन कित्याक उलयना? अरे स्कॅन्डलांनी भितर पडटा जाल्यार कोण? जाल्यार काँग्रेसीचो मिडिया सेल, सोशल मिडिया सेलाचो चेअरमॅन, आणि एज पर सम ऑफ द फ्रेंड्स इन द मिडिया ओनली ते काँग्रेसवालो म्हणून ताका काँग्रेसवाल्यांनीच सांगला खंय पुलिसांक खबर सुद्धा ना। तर खंय तरी पॉलिटिकल वेंडेटा म्हणपाक पुलिसांक खबर सुद्धा नाशिल्ली। एक फ्रॉडाची केस आयली, तांणी अरेस्ट केलो तेन्ना तांकां कळ्ळा। तर खंय तरी आज म्हाका दिसता ह्या तिनूय प्रश्नांचेर, फातोर्डा टू लंडन स्कॅम आसत किंवा हे सेक्सटॉर्शन आसत, ताचेर म्हाका दिसता तांणी उलोवपाची गरज आसा। तुमकां एक म्हणजे तांची दुटप्पीपणां ऑपोजिशन सांगता, एक पोस्ट व्हायरल जातालो, म्हाका फक्त कितें आसा, परिवाराचेर आरोप करपाची म्हाका संवय ना, पण एका काँग्रेसच्या आमदाराच्या चल्यान जेन्ना हे सेक्सटॉर्शनाची केस म्हणून न्यूज आयली, ताणे एक पोस्ट घाल्लो, आता म्हाका दिसता तो डिलीट केला ताणे। हाऊ मेनी बिलीव द फेस वॉज मॉफ्ड, आणि इफ द फेस वॉज मॉफ्ड वाय ही पेड? त्याच मनशान म्हाका दिसता प्रश्न विचारपाक जाय की तो बीजेपीचो MLA आसत जाल्यार एक यार्डस्टिक, तो काँग्रेसीचो MLA आसत जाल्यार वेगळी रूल, आणि बापूय आसत जाल्यार तिसरी काय म्हणून। तर हांव नांव न घेता म्हाका त्या काँग्रेसच्या MLAच्या चल्याक विचारूंक जाय की ही जी तुम्ही पोस्ट केल्ली मागीर पैसे कित्याक दिले, हे प्रश्न हांव विचारना, काँग्रेसीच्या एका आमदाराचो चलो विचारता, आणि म्हाका दिसता हाजेर उत्तर काँग्रेसीन दिवपाक जाय। कार्लोस हरशी जर तुम्ही पळयले, तो इतलो व्हडलो लिगल माइंड म्हणून सांगपी कार्लोस आज खंय आसा? इतली एलिगेशनां जाली, इतले व्हिडिओ भायर आयले, इतले सगळे ताचेर मिडिया अटेन्शन आसा, आणि आज तो उलयना। बरे, दुसरे जे आज एलिगेशन करता की आमी डायवर्ट करपाक इश्यू आसा म्हणून, हे कंप्लेंट कोणे केल्या? कंप्लेंट बीजेपीन केल्या। जशी लँड ग्रॅब आसत किंवा जॉब कॅश फॉर जॉब्स आसत, ती तरी इनिशिएट बीजेपीन केल्ली। ही केस ताज्या कंप्लेनीचेर फायल जाल्या, तर खंय तरी पैसे कित्याक दिले किंवा ही फुल मुद्दो कितें? कारण हांवें पयलीं प्रश्न विचारलेलो, हे एक्सटॉर्शन काय स्कॅन्डल? म्हाका दिसता हाजो एक प्रश्नाचें उत्तर दिवपाक जाय, कारण जर खंयच्या अशा प्रवृत्तीचो जर एक आमदार असेंब्लीन बसता आसत जाल्यार म्हाका दिसता आमकां आमच्या भुरग्याच्या सेफ्टीची सुद्धा एक कन्सर्न निर्माण जाता, तर ताचेर ताणें क्लीन येवप म्हाका दिसता अत्यंत गरजेचें आसा। इतलेंच म्हणटा आसतना जे फातोर्डा टू लंडन स्कॅम म्हणले, खंय तरी पैसे परत दिले इतले सांगपाचो एका आमदारान प्रयत्न केलो की ना पैसे परत, अरे पैसे परत दिले ते बी फ्रीज जावन पैसे कोर्टाच्या ऑर्डरीन परत दिले म्हणजे तुम्ही क्लीन झाले। येत्या व्हडल्या 100 कोटी प्लस स्कॅमान तुमच्या एका एडाचो कंपनी येता कशी? तुझो एक्झॅक्ट इन्व्हॉल्वमेंट कितें आशिल्लो हो गोंयकारांक सांगपाक नाका काय कितें? काय फक्त तुम्ही कॅश फॉर जॉब्स करून आपली बाबा धापपाचो प्रयत्न करता? हो म्हजो ऑपोजिशनाक सरळ सरळ प्रश्न आसा। दुसरे जेन्ना हांवें तशें म्हणलें की तांणी विरोध करचो, बीजेपीचेर अटॅक करचे जाय तितले, पण खोटी उलोवचे न्हय, आणि इफ दे आर गोइंग टू टेल लायज म्हाका दिसता ताजे तांकां परिणामूय भोगचे पडटले, कारण तांणी फटी मारची न्हय, परिवाराक इन्वॉल्व करचे न्हय। अरे हे एवरी टाइम जेन्ना सांगताले की आमचेर जेन्ना अटॅक जाता तेन्ना परिवाराचेर इम्पॅक्ट जाता, सीएमाच्या फॅमिलीचेर अटॅक जायना, सीएमाच्या फॅमिलीचेर इम्पॅक्ट जायना,
तर म्हाका दिसता 2022 माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकयल आमी लोकांकडे गेल्ले, तांच्या इंटिग्रिटीचेर गोंयच्या लोकांनी जे आसा ते म्हाका दिसता तांचो रिजल्ट दिल्लो आसा. त्यामुळे हांव इतलेंच सांगता की विरोधकांनी पयलीं ह्या विशयाचेर उलोवचें आनी डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकयल बीजेपीचे जे काम चल्लां म्हाका दिसता सगळ्या लोकांक खबर आसा. त्यामुळे तांणी लोकांची दिशाभूल करची न्हय. तुमकां जर कितें प्रश्न आसा तुमी प्लीज विचारचे.